काल आपण 18वा अध्याय श्लोक क्रमांक 17वा आणि ओबी क्रमांक 428 ला येऊन थांबलेलो होतो। सुरुवात होती त्याची की कर्मापासून कसा जीव सुटला जातो, तर तो जोपर्यंत स्वतःला अज्ञानी आहे, जोपर्यंत देह समजतो तोपर्यंत तो कर्मामध्ये गुंतला जातो आणि आत्मा तो देह स्वतःला समजतो तेव्हा त्याचं नाव होतं जीव आणि मग त्यामुळे त्याला ती कर्माची बंदीशाळा भोगावी लागते। पण जर त्याचं पूर्वकर्म उदयाला आलं आणि संतांचा संग घडला आणि संतांकडून त्यांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला, आहे का माहिती, एक तर दुबळी माणसं आहेत त्यांनी पक्क ठरवून ठेवलेले बहु अवघड आहे संत भेटी आणि आपल्याला नाही भेटत म्हणजे दुसऱ्याला भेटू शकत नाही, हा त्यांनी अनुमान लावलेले। आपल्याला नाही ना मग दुसऱ्याला कोणला नाही आणि आपल्याला जर भेटलं तर आपल्याला असं वाटेल सगळ्यांना भेटू शकतं, असं सकारात्मक विचार होऊ शकतो। ते म्हणतात तत्वमसी महावाक्याचा उपदेश। किती लोकांना तत्वमसी महावाक्याचा उपदेश आहे? 6 लाख भाविक गेले पंढरपूरला, 4 लाख भाविक, 3 लाख भाविक आळंदीला। मग त्यांना माहिती आहे का महावाक्य कशाला म्हणतात आणि उपदेश कशाला करतात? नाही, ते त्यांना सगळ्यांना सांगायचं नसतं, कारण तेवढी त्यांची बुद्धी नाही। मग त्यांची तेवढी बुद्धीच नसेल आणि त्यांना आयुष्यभर ते सांगतच नाही गेलो तर कल्पांती त्यांची तशी बुद्धी कधी होणारच नाही। आपल्याला कधी का कोणत्या शाळेत शिकवतो तेव्हा इंग्लिश पहिली येत होती का? पण शिकवता शिकवता रोज रोज त्याच्यावर हॅमरिंग झाल्यावर तो होतो माणूस। मग हे का नाही भेटत? तर एक नाथबाबा म्हणतात काय नपुसका पद्मिनीची सोळे, जे नपुसकच आहेत या ज्ञानाबद्दल त्यांना एक माहिती नाही, किंवा काही दुबळे आहेत ते नको म्हणणार आहेत स्वतः। का नको म्हणतात? बाप भाग्य कैसे न सरेची कर्म। परंतु ज्याचं भाग्याचा उदय झाला, आयुष्य कर्म साम्य दशा आली, त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश बनतो। तत्वमसी या वाक्याचा अर्थ काय? जो शोधायला गेला देव त्याला त्या गुरुनी सांगितलं तुझ्याचा शोध घेतोय तर तूच आहेस आणि ते तूच आहे म्हणल्यानंतर त्याचा तेवढा विश्वास लगेच बसला जातो। तेवढा विश्वास बसायला पण म्हणतात सावधान आणि सापेक्षी। प्रज्ञावंत आणि विश्वासू तयाशी साधने सायास करणे चिन्ह लगे। बघा त्याला दासबोधामधली ओळी त्याला करावं नाही लागणार। भागवतात पण तशीच ओळ एक आणि ती ओळ एखाद्या महात्म्याला लागू होते, म्हणजे एखादा म्हणजे आपण नाही का त्याच्यामध्ये बसू शकतो असा अख्ख्या जगाचा हिसाब घेतल्यानंतर मग असतेच्या मग लाखात एखादा, कोटीत एखादा, आणि त्याच्यामध्ये आपण बसलो आपलं परमभाग्य। आता हे इतर बाह्य माणूस म्हणेल आपण बसलो हे कशावरून ठरवतात? तर हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळेल। तोपर्यंत बाहेरून काय म्हटलं तरी ते म्हणू शकतात हे स्वतःलाच। त्यावेळेला एखाद्या वेळेला ते ही ओळ आपल्याला लावू शकतात। ते इथं जाणीवतेची नेणे अथिले पण मिरवितेची उणे आणि आम्ही झालो जो म्हणेल तो काहीच नव्हे। त्यांना काय माहिती आहे? ते जर असं म्हणतील, किंवा तुकाराम महाराज म्हणतात देव पावायस गेलो ते तर देवच होऊन ठेलो, असं 425 वर्षापूर्वी ती लोक म्हटली नसतील तुकाराम महाराजांना, हो देव झाला पा आता हा येड्या तुक्या स्वतःला काय समजायला लागलाय? देव समजायला लागलाय। कारण कसं काय की जे त्याची तैशी बुद्धीच नव्हे। आणि अजून एक ज्ञानेश्वर महाराज सांगतात जो जेथीचे गौरव नेणे त्या ते भिंगुळवाने। म्हणून आपण सुद्धा प्रसंग म्हणावा का? आपण तरी कशाला म्हणावं हे वावळटला कळत नाही? नाही कळत, कारण त्याला काही माहिती नाही। या इकडं हा बसा तिथे समोर चालेल। तसा अर्जुना जगदरूपी ते म्हणतात त्याप्रमाणे ज्याचं कर्म अनुकूल होईल त्याला। आणि हे ज्या दिवशी सांगितलं त्यांना गुरुजींनी तत्वमसी, तुकाराम महाराजांनी लगेच आरोळी मारली संतांच्या पायी, हा माझा विश्वास। ते म्हणतात ना असं एकदा बाबा म्हटले होते चकवे गावन, आम्ही जर म्हणलो ना याला देव आहे तुम्ही स्वीकारलंच पाहिजे, ते म्हणतात ती बॉटल असू द्या पण तुम्ही काय समजायचंय? त्याचं नाव आहे संतांचे पायी, हा माझा विश्वास, बस। आता हा त्यांचा अहंकार नाही, पण त्यावेळेला आपल्याला काय वाटणार? हा तुम्ही म्हणाल तसं कसं आम्ही म्हणू? मग त्याचंच नाव आहे ना हा माझा विश्वास। हां ते जर म्हणले मार कोरड्या विहिरीत उडी, मारणार तो। जर त्या आगीत उडी मारणार कोण? ज्याचा विश्वास येतो का आपण मारू शकत नाही, अशा प्रकारच्यानी। आणि मग त्यावेळेला ते निरंतरची जागा झाला तो म्हणले, मग त्याला ती अशी जी पहाट उजाडली त्याची परत कधी रात्रच झाली नाही। अशा प्रकारचा त्याला आत्मज्ञानाचा उदय झाल्यानंतर त्याला कर्ता कर्म
कार्य हे काहीच वेगळं राहिले नाही, याच्या दृष्टीने सगळं याचे यावत परमात्म स्वरूप झालं आणि त्यामुळं तो जन्म मरणाच्या रहाटीतून सुटला जातो. आता तो सुटला जातो ना, तर आपण आपल्याला जरी त्याच्यात बसवलं, हां मी पण तसा होऊ शकतो, मी पण तसा जिद्दीने प्रयत्न करेल, तर ते होऊ शकतं. केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. पण ज्याला करायचंच नाही त्याच्याबद्दल ते काय म्हणतात, आळशी मंदमती केवी तरी. आपण स्वतः जर म्हटलो, बाबा म्हणतात आपण कधी स्वतःला कमजोर समजायचं नाही. जर कमजोर समजलं ना, तर ब्रह्मदेव जरी आपल्याला काढायला आला खड्ड्यातून तर आपण निघणार नाही. आणि आपण जर स्वतःला ग्रेड समजलो, हा मी तेवढा शक्तिवान संपन्न आहे, माझ्यामध्ये ती आत्मशक्ती आहे, तर अख्खं जगत जरी आपल्याला डाबायला लागलं खाली तरी आपण दबू शकत नाही. ती आपली ती शक्ती ओपन झाली पाहिजे. ती शक्ती कोणाकडे होती? हनुमंतराय उडी मारून तिकडे जाणार होते, ती शक्ती त्यांच्याकडे होती, पण त्यांना काय नव्हती, त्याची स्मृती नव्हती, विस्मृती झाली होती आणि ती स्मृती करून दिली त्याला भगवंताने. तशी आपल्याला सुद्धा ती ताकद आहे, पण आपली काय झालेली आहे, विस्मृती झाली आहे. ती त्यांच्या ज्ञानाने स्मृती होती आणि मग त्यावेळेला ते उडी मारून तिकडे जाऊ. ते म्हणतात ज्यावेळेला तो ब्रह्मरूप होऊन जातो त्यावेळेला तो देहच असतो. सुरुवातीला लाकडं ही लाकडच असतात, जोपर्यंत चुलीत पडत नाहीत, होमात पडत नाही तोपर्यंत ती लाकडच आहे. पण पेटल्यानंतर ती लाकडच काय त्याचं नाव होतं, अग्नी स्वरूप होऊन जातात. तसं तो मनुष्य सुरुवातीला अज्ञानीच असतो, जीवच असतो. का? कोणाच्या थ्रू? त्याच्याकडून. पण तो जेव्हा त्या संपर्कात येतो, ज्ञानाच्या संपर्कात येतो, तर तो ज्ञान स्वरूप होऊन जातो. ते सांगतात त्यावेळेला. किंवा ते म्हणतात ज्यावेळेला एखाद्या गंगा यमुना गटारी वगैरे जाऊन समुद्राला मिळाल्या, तर समुद्राला मिळाल्यानंतर मागचा हीनपणा किंवा उच्चपणा तो त्यांच्या डोक्यात राहत नाही. हे दोन्ही बाधक आहे. हीनपणा पण बाधक आहे आणि उच्चपणा पण बाधक आहे. म्हणून समबुद्धी घेता अर्जुना. म्हणून तुला सांगतो, साम्यापरोते जगात सुख नाही, साम्यापरोते जगी सुख नाही. हे तू ते बहुत प्रसंगी आम्ही म्हणलो याची कारणी. नाही साम्यापरोते, नाही साम्यापरोती सुखच जगी. बघा, म्हणून हे समबुद्धीत राहिले. प्राप्ती नाही, साम्य प्राप्ती नाही, साम्य स्थिती झाली नाही तर प्राप्ती नाही. का बरं असं? आणि हे तुला किती वेळा सांगितलंय आम्ही, हे आम्ही तू ते बहुत प्रसंगी आम्ही किती वेळा सांगितलंय तुम्हाला, प्रत्येक प्रसंगाला सांगितलं तरी सुद्धा डोक्यात बसत नाही. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपलं सुद्धा काहीतरी शेष अज्ञान शिल्लक आहे. आणि आता मला मदने बाबांची आठवण झाली, शेष अज्ञान हे शिल्लक राहतं. त्याच्यासाठी परत देवाला प्रार्थना करायची. ज्ञानाचं शेष अज्ञान शिल्लक राहतं. कसं राहतं? ते म्हणले पूर्वीच्या वेळेला उडदाची आमटी करायची असली तर फोडणी कशात द्यायची? त्या पळीमध्ये द्यायची. आता त्या पळीत फोडणी दिली, पळी त्याच्यात हटवली बाजूला काढली तरी तिचा फोडणीचा सुगंध जातोय का? नाही. तो शेष शिल्लक ठेवतो. तसं शेष अज्ञान शिल्लक असतं. ते सुद्धा त्याच्यासाठी अमृत अनुभव सांगितलं. शेष अज्ञान शिल्लक राहतं. त्यावेळेला काही गोष्टी कितीही दिलं, सावकाराचे पैसे देता येईल तरी तो आकडे पुढे लावितच राहतो. पुढे नाही, मग आता हे व्याजाचे राहिलेत, मुदलीतले एवढे राहिलेत. तो म्हणला आता सगळं विकलं बाबा, आता काही शिल्लक नाही, आता तुझ्या पाया पडतो पण मला नील सर्टिफिकेट दे. तसंच त्यावेळेला ज्यावेळेला तो अनन्य होऊन जाईल त्यावेळेलाच तो त्याच्यातून संपून जाऊ शकतो. त्याप्रमाणे ते सांगतात की मग त्याला मी देह आहे असं आयुष्यात कधी वाटणार नाही, किंवा मी देहच आत्मा आहे असं सुद्धा नाही वाटणार. तर देह हा 5 कारणांनी बनवलेला आहे, तो ते कर्म करतो, मी करत नाही. उदाहरणार्थ, ड्रायव्हरनी गाडी ठोकली, गाडी कोणाच्या नावावर आहे? मालकाच्या. आणि पोलीस स्टेशनमध्ये आत कोणाला टाकतात? मालकाला टाकतात. हां, केस मालकावर होणार आणि आत कोणाला टाकणार? शिक्षा कोणाला होणार? तसं शरीर कर्म करतं, पण आत्मा जर म्हणला मी केलं तर मग तो गुंतला जातो. ते म्हणतात त्याला कधीच नाही, मग त्याचं कर्म संपलं. अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा व देहाचा अभिमान, देह अहमत्व भ्रांती बाधित म्हणजे मिथ्या झाला आहे, तरी पण जोपर्यंत त्याचा देह आहे तोपर्यंत त्याच्या देह संगाताकडून काहीतरी कर्मे ही होणारच. वारा वाहायचा बंद झाला, पण ते झाडाला जो हे भेटलेले पालं हलवत होती ती थोडा वेळ हलणार की नाही? वारा बंद झालो लगेच ब्रेक बसणार आहे का?
नाही. दुसरं उदाहरण दिलं होतं त्यांनी, आपण एखादं गाणं ऐकून गेलो आणि गाण्याचा समारंभ जरी बंद झाला तरी आपण घरी जाताना आपल्या डोक्यात काय येणार आहे, गाण्याचे ते स्वर आपण गुणगुणतच राहणार आहे, त्याचा संस्कार आपल्यावर राहणार आहे. तिसरं काय सांगितलं त्यांनी की पाणी वाहून गेलं पाणी वाहून गेलेले, आता पाणी नाही, पण पाय ठेवल्यानंतर जमिलेला ओलसरपणा हा राहणारच. त्याच्यानंतर सांगितलं सूर्य जरी मावळला तरी संधी प्रकाश हा, करंडीतला कापूर जरी संपला तरी त्याचा सुगंध हा राहणारच आहे. किंवा बाण मारलेला आहे आणि ह्या पक्षाला उडवायचं, त्या पक्षाला मारलं तरी बाण कसा पुढे जातच राहणार आहे, त्याला जी गती दिलेली आहे. आणि शेवटचं उदाहरण दिलं होतं, कुंभाराने माठ बनवण्यासाठी त्या चाकाला गती दिली होती आणि चिखलाचा गोळा त्याच्यावर ठेवला आणि माठ तयार झाल्यानंतर त्याने बाजूला काढला. गती कशासाठी दिली होती, माठ बनवण्यासाठी. मग माठ झाल्यानंतर लगेच ब्रेक बसला का, नाही. तसं तुम्ही आपण जन्माला कशासाठी आलेलो होतो, कशासाठी आलो होतो जन्माला, कुंभाराने गती कशासाठी दिली त्या चाकाला, माठ बनवण्यासाठी. आपल्याला जन्माला कशासाठी आपल्याला पाठवले देवानी, हा बरोबर. आणि मी या जन्मात केलो, पुढच्या जन्मात पेडायचं ते चालूच राहणार म्हणजे, हे का नाही. तर ईश्वर प्राप्ती हा मुख्य उद्देश आहे आपला. ईश्वर प्राप्ती झाली का त्याचं इथलं येणं संपलं. मंत्रालयात काही कामासाठी आलेत गावावरून ग्रामपंचायतमधले सरपंच, मग त्यांचं काम झालं होतं, इथंच राहतील का, जाणार ते. हां, तसं आपलं इथलं काम झालं का आपण जात असतो, परंतु त्या जाता जाता त्याचं तेवढंच काम झालं म्हणून तो लगेच मंत्रालयात गेलं लगेच नाही जाणार, एखाद 2 दिवस राहणार भावाच्या घरी, राह म्हणलं म्हणून. तसं त्या परमात्मा भेटल्यानंतर त्याचं शेष कर्म जे शिल्लक आहे, ती गती दिलेली देवानी, ते भोगून सारणार ते. पण ते भोगत असताना पहिल्यासारखा त्याचा अहंभाव नसणार. त्यानंतर त्याला साधूचा बोध झाल्यानंतर तो स्वतःला माणूस समजत नाही. कोण, ज्याला साधूचा बोध झालाय तो स्वतःला काय समजत नाही. आणि आपण काय समजतो शिंदे साहेब स्वतःला, अच्छा मग काम झालं आपलं, मग पत्ते झालं, आहे का नाही शिंदे साहेब. सगळे शिंदे साहेब आहेत म्हणलं, काय साहेब आहेत म्हणलं. साहेब कोणाला म्हणतात माहिती का, देवालाच साहेब म्हणतात. कबीर बाबाच्या याच्या देवाला ते साहेब म्हणतात, आहे ना. मग डुमरे साहेब, आता आपण डुमरे साहेब आहेत का देव आहेत. आता हे ऐकणारे म्हणतील हे स्वतः तर येडा झालेलं आहे, दुसऱ्याला बनवण्याचा प्रयत्न पक्का त्यांनी ठाम मांडलेलंच आहे. काय मी येडा झालेलोच आहे. तुमचे ते बीडचे महाराज आहेत ना, त्यांनी सांगितलं एकाला सारखंच विचारत राहिलं खुरपून, काय रे काय चालले काय चालले. तर त्याला सांगितलं म्हणणं की मला सांगितले का नाकाचा शेंडा उडवला का देव भेटतो. मग त्यांनी नाकाचा शेंडा उडवला, आता ते फसलं, त्याला काय देव भेटला नाही. पण आता आपण फसलो हे कशाला सांगायचं, तर तो सगळ्यांना सांगत राहिला नाकाचा शेंडा उडवला का देव भेटतो, नाकाचा. मग त्यांनी काय केलं, अख्ख्या गावातली माणसं एका नकट्याने अख्खं गाव नकट करून टाकलं. तसं ते म्हणले असेल आणि चंग बांधलेलं आहे काय, की आपण माणसं नाही. त्याचं नाव आहे साधू बोध झाला. तो नुरोनी ठेला, तो स्वतःला माणूस समजत होता, आता माणूस समजत नाही. तो क्षत्रिय समजत नाही, तो वैश्य समजत नाही, ब्राह्मण समजत नाही, शूद्र समजत नाही, स्त्री समजत नाही, पुरुष समजत नाही, ना हिजडा समजत नाही. तो प्रत्यक्ष स्वतःला चैतन्य रूप समजतो. कोण, ज्याला साधूचा बोध झालाय तो. आपला काही त्याच्याशी संबंध आहे का, आपला संबंध आहे त्याच्याशी, पण आपल्याला चालू आहे प्रयत्न. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं, तिथे आलो होतो आपण काल, तसा हा देहाचा अभिमान बाधित झाल्यावर ज्या प्रारब्ध कर्माने देह उत्पन्न झाला आहे, ते प्रारब्ध कर्मच ते देहाकडून आपोआप चेष्टा कर्म करण्यास लाविलच. तो गती दिली ना, त्याचा दृष्टांत दिला होता. आणि जरी झालं तर ते फिरतच राहणार आहे. त्याप्रमाणे ज्याच्यामुळे तो देह मिळालाय तसा हे धनंजया, देहाचा अभिमान बाधित झाल्यावर ज्या प्रारब्ध कर्माने देह उत्पन्न झाला, ते प्रारब्ध कर्म त्या देहाकडून आपोआप चेष्टा कर्म कराव्यास लाविलच. आपण सांगा बरं, आज आपण सगळे स्वतःच्या मनाने आलेलो नाही ज्ञानेश्वरीला, त्याला वाटलं याला पाठवायचं म्हणून पाठवलेलं आहे.
स्वप्न ठरून पडतं का? स्वप्न आज झोपताना ठरवले आज माझ्या डोक्यात हे स्वप्न पडलं पाहिजे, ठरून पडतं का? आपोआप होतं स्वप्न. तसे ह्या जगातल्या सगळ्या याच्यावत क्रिया आपल्याकडून नाही करवल्या जात, पण हे आपल्या बसणार नाही डोक्यात. अमुक एक स्वप्न पडावे अशा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न दिसते किंवा जशी अरण्यात न लावता झाडे उत्पन्न होतात व कोणीही रचना केल्याशिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे निर्माण झाल्याची दृष्टीस पडतात, तशी आत्म्याच्या खटपटीशिवाय संकल्पाशिवाय जी देहाधिक 5 कारणे आहेत मागे सांगितलेली आहेत. काय सांगितलीत मागे 5 कारणे? काय सांगितली मागे 5 कारणे? आता शिंद्यांना विचारलं ते म्हणतील मी मागे नव्हतो. पहिलं देह, दुसरा जीव, तिसरी इंद्रिय, चौथा प्राण आणि 5वं इंद्रियांच्या देवता. त्या 5 कारणांमुळं कर्म घडतं. आणि ते म्हणतो मी स्वतः केलं म्हणून नाही त्याची घेता शिरी, मग दुराविसी निज पंथ. त्याप्रमाणे ही गंधर्व नगर निर्माण होतात. आकाशाने काही न करता, डोंगरावर कोणी झाडं न लावता झाडं उत्पन्न होतात. आणि कोणी झोपताना असं संकल्प करून झोपत नाही का आज आपल्याला स्वप्न पडलं पाहिजे बरं राजाचं, पण ते पडलं जातं. तशी आत्म्याच्या खटपटीशिवाय संकल्पाशिवाय जी देहाधिक 5 कारणे मागे सांगितली तीच क्रिया करण्यास कारणीभूत होऊन आपोआप सर्व कर्मे होतात. परंतु पूर्वजन्मीच्या शेष संस्कार वशात देहाधिक 5 कारणे व हेतू यांच्याद्वारा अनेक क्रिया निर्माण होतात. बघा परंतु पूर्वजन्मीच्या 430 बघा बरं काय, आत्म्याचे नि उद्यमे विन व्यापाराशिवाय आत्म्याच्या तैसे देहादी पंचक कारण होय आपण पै आपण क्रिया जात पै प्राचीन संस्कार वशे 5ही कारणे सहेतुके कमविजती गा अनेक कर्माकारे. बघा त्या 5 कारणांमुळं मागील संस्कारामुळे ती कर्म होतात. मग त्या कर्मात सर्व जगाचा संहार हो अथवा नवे चांगले जग उत्पन्न हो. त्याच्या कर्माकडून आख जग संपून जाऊ, नाही तर नवीन जग निर्माण हो, त्याची त्याला काडी मात्र खबर नाही. ते म्हणतात सूर्यविकासनी कमळ आहे ते उगवलं उमललं आणि चंद्रविकासनी सुकून गेलं. ही कंप्लेंट जर सूर्यावर केली तर सूर्य म्हणतो आपण काही केलेलं नाही. तसं पूर्वजन्मीच्या शेष संस्कारवशात देहाधिक 5 कारणे व हेतू यांच्याद्वारे अनेक क्रिया निर्माण होतात. मग त्यांच्या त्या कर्मात सर्व जगाचा संहार हो अथवा नवे चांगले जग उत्पन्न हो, त्याचा हा सर्व व्यवहार संकल्परहित असतो. का बरं त्याचे संकल्प बंद पडले? पहिले संकल्प धरून होते ना, आता संकल्परहित का झाला तो? मग अपेक्षित जे आपुले तेही सांगितले पुसले, जेणे अंतःकरण बोधले. संकल्पा ने अंतःकरणात बोध निर्माण होतो तेव्हा संकल्प राहत नाही. येऊ करायचं तेव करायचं ही संकल्प राहत नाही. मग तो कसा जगतो? माळी जे होते नाही पाण्याला माळ्याला जिकडं पाण्याला न्यायचं तसं जगतो. त्याचा कोणत्याही प्रकारचं असं हेतू धरून नाहीये. मग ते म्हणतात त्याचा सर्व व्यवहार संकल्परहित असतो. परंतु चंद्र विकासनी कमल कसे सुकते व सूर्य विकासनी कमल कसे विकसित होते हे आपल्या उदयापासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात. त्याला माहिती आहे का काय घडलंय? नाही. अथवा मेघाकाशातून विजेचा वर्षाव होऊन पृथ्वीच्या ठिकऱ्या हो अथवा मेघाद्वारा उत्तम पाऊस पडून अखिल भूतल हिरवेगार हो, तरी या दोहीलाही जसे आकाश जाणत नाही. पाऊस कुठून पडलाय? आकाशातून. आणि सगळं जग पार घरदार मोडून गेली वाहून गेली झाडं झुडपं, तरी आकाशाला काही खबर नाही आपल्याकडून पाऊस गेला होता आणि त्याने असं केले. किंवा सगळी गावं हिरवगार झाली, वा वा वा, तो कधी म्हणत नाही आपल्याकडूनच पाठवलं होतं बरं का पाणी, असं तो कधी म्हणत नाही. तरी तसा पद्धतीने ज्याला देहाची विस्मृती झाली ना, आत्म्याची आठवण झाली
आत्मस्वरूपाला पोहोचला त्याची तशी क्रिया होती. तरी या दोहीलाही जशी आकाश जाणत नाही तसा तो पुरुष देह अभिमान रहित दृष्टीने देहातच वास करीत असला तरी राहतो कुठं? देहातच. किती प्रकार, किती विचार करण्यासारखं आहे. तुकाराम महाराजाची गाढवावरून धिंड काढली त्यावेळेला काय वाटलं असतं? विचार करा बरं. आपण तीच त्यांची कल्पना करून आपल्याला कसं बेजार होते ना आपली जर अशी कंडिशन झाली तर. परंतु त्यांना काहीच नाही. ते उलट म्हणतात मी गाढवावर नाही बसलो, मी कशावर बसलोय? गरुडावर. कारण मी कोण आहे? माझ्या गुरुनी सांगितलं तू विष्णू आहेस. बरोबर. तो जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही तसा देह बघा. मग ते म्हणला सहसा चेला अद्वय आनंदे किंवा महावाक्याची नावे गुरुकृपेचे माता हा थापटला जसा तिथंच तिथंच आहे. सहसा चेला अद्वय आनंदे त्याच्याच पुढची ओळे वाटतं. बरं. हां. तसे विश्वस्वप्नासी माया नीत सांडोनी धनंजय सहसा चेला अद्वया नंदपणे. जो तिथं लगेच त्याचं स्वप्न निघून गेलं त्याप्रमाणे स्वप्नातून जागा झालेला माणूस लगेच जागा होतं. ते काय नाही झालं आपल्याला. त्याप्रमाणे ही जगत आहे, या जगतरूपी स्वप्नात स्वतःला भरकटलेला होता, तिथून तो जागा झाला. तो जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही तसा देहाधिकाच्या व्यवहारापासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा तिचा लय झाला तरी त्याला त्याची दाद नसते. काही घेणं देणं नाही. या भूमिकेत राहणार साधू. सगळं संपलं तरी काय नाही, काही कोण होतं हे महाभारताच्या युद्धात? कोणाला असं वाटलं भगवान कृष्णाच्या योगाने सगळं चांगलं झालं काय आणि सगळं रस्सा तळाला गेलं आणि रक्ताचे पाठ वाहिले तरी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारचं चेंजेस झालं नाही? तर आपण अशी लगेच म्हणणार ते कृष्ण होते, आपण कुठं कृष्ण आहे? आपण कृष्ण नाही. मग आपण काय करायचं? आपण काहीतरी आपल्यात, पण त्याला असं म्हणतात पुरुषार्थ करून दाखवायचा माणूस. धन्य तो कोवा समर्थ जेने हा केला पुरुषार्थ. तो पुरुषार्थ आपण खर्च करा का नाही मला जमणार, मी करून दाखवेल असं वाटलं पाहिजे आपल्याला. ती उर्मी उठली पाहिजेच. एरवी हा देहधारी आहे असे जे चर्मचक्षुंनी स्थूल नजरेने पाहतात ते खरोखर तोच कर्म करणार आहे असेच मानतात. दुसरा माणूस पाहणार देहातच दिसतोय ना. हे केले कोणी कर्म म्हणतील? लढाई कोणी केली? अर्जुनाने केली. कोण म्हणन? हा. आणि जी हुशार आहे ती काय म्हणतील? त्यांनी नाही केलं. सदोतीस बा. एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी जे चामड्याच्या डोळ्यातून पाहतात ते त्यांना दिसणार कोण? काय वाक्य आहे? मी आता तुम्हाला याच्यात विचारणार. एरवी चामाचे डोळेवरी जे देखती देहची वरी ते किर तो व्यापारी ऐसेच मानिती. कोणते मानतात? कोणते मानतात ह्याच देहाने व्यापार केलाय तो? कोणते म्हणतात ह्याच देहाने व्यापार केलाय तो? मी परत वाक्य वाचतोय, काकांच्या लक्षात आलेलं आहे. हा नाही आलं. याच्या आलंय. चांबड्याच्या डोळ्याने पाहतात ते म्हणतात हाच करतो. मग चांबड्याच्या विरुद्ध डोळा दुसरा कोणता आहे? ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहिल तो काय म्हणणार? तो करीत नाही. आणि चांबड्याच्या डोळ्यांनी पाहतो तो. आता इथून पुढं आपण चांबड्याच्या डोळ्यांनी पाहायचं नाही, ज्ञानाच्याच डोळ्यांनी पाहायचं आहे ना. काय पाहायचं? पै पटत्व तंतू नव्हे ते तंतूशीच बनले आहे. आयसी खोली डोळा पाहे पैच ऐक्य नाही तर नाही. एरवी तो देहदारी. हा कुठे गेलो? हा. हे चर्मचक्षुंनी स्थूल नजरेने पाहतात ते खरोखर तोच कर्म करणार आहे असे मानतात. अथवा गवताचे बुजगावणी करून ते शेताच्या बांधावर उभे केले असते तेव्हा कोल्हे त्यालाच खरा खरा रखवालदार आहे असे मानित नाही का? बघा. म्हणजे जर आपण म्हटलो चांबड्याच्या डोळ्यांनी पाहिलं आणि हा करतोय तर मग अशी तरी म्हणले चांबड्याच्या डोळ्यांनी पाहतोय, पण आता काय समजले तर आपल्याला ते नाही. कमाले कोल्हे. ते कोल्हे काय पाहतात, घाबरतात. तिकडे ते काठीला शर्ट घातलेलं असतं आणि वारा आला का असं उडलं का त्याला वाटतं माणूस आहे बरं का, आणि कोल्हे उडून जातात. पण चतुर चिमण्या डोक्यावर जाऊन बसतात त्या मडक्यावरच. काही ते मडकं करीत नाही, शांत आहे. हे की नाही.
वेडा मनुष्य वस्त्र नेसलेला आहे किंवा नागवा आहे हे जसे इतर लोकांनी येऊन जाणावे लागते, किंवा रणात पडलेल्या योद्ध्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनीच मोजावे लागतात. एखादा अथवा एखाद्या सती जाण्यास निघालेल्या महासतीचे भोग, तेव्हाचे नाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी सौभाग्य व शृंगार जरी करीत आहे असे खरोखर सर्व लोक पाहतात, तरी तिच्या दृष्टीने अग्नीच दिसत नाही, तिच्या दृष्टीने अग्नी दिसत नाही. तरी पण तिच्या दृष्टीने अग्नी दिसत नाही. स्वतःच्या शरीराचेही तिला भान नसते किंवा पाहणारे लोकही तिला दिसत नसतात, कारण ती एक पती स्वरूपात तल्लीन झालेली असते. बा तिने शृंगार केलेला लोक पाहतील, आता तिला आगीत उडी मारायची हे लोक पाहतील, पण तिच्या डोक्यात ते काहीच नाही. त्याप्रमाणे जो आत्मस्वरूप बोधप्राप्तीच्या योगे झाला आहे व ज्याच्या द्रष्टास सापेक्ष मनोवृत्ती नष्ट झाल्या आहेत, ज्याप्रमाणे जो आत्मरूप बोधप्राप्तीच्या योगे झाला आहे, ज्याच्यास द्रष्टा आणि हे दृश्य सापेक्ष मनोवृत्ती नष्ट झाल्या आहेत, पाहणारा व पाहण्याची वस्तू हा परस्परावलंबी सापेक्ष भाव बाधित झाला आहे. पहा, तेव्हा तुकाराम महाराज म्हटलेले आहेत काय, जे जे भेटे ते जे जे भेटे ते वाटे मी ऐसे. काय, जे जे भेटे ते वाटे मी ऐसे, जे जे भेटे ते वाटे मी ऐसे. म्हणजे द्रष्टाच शिल्लक राहिला. आता अमृत अनुभवाकडे गेलं, कोण शिल्लक राहिलाय? फक्त द्रष्टा. आणि तो द्रष्टा पण तोपर्यंत आहे जोपर्यंत तो त्याच्यामध्ये कशात विलीन होत नाही. द्रष्टा कुठपर्यंत आहे? ऐसी ऐसी प्रतीती बोध सागरी तू आपणा ते एक कल्लोळ करी, मग जो पाहसी चराचरी तव तूच आशी. कमीच आशी तूच आशी. काय त्या समुद्राच्या लाटेने काय पाहायचं? बाई मी तो पाणी आहे. आणि मग तिने सगळीकडं पाहिल्यानंतर तिला काय दिसतंय? मीच आहे का नाही? असा अनुभूती. त्यावेळेला मग अनुभूती आणि अनुभूती घेणाऱ्याची वस्तू दुसरी, हे पण त्यावेळेला डुबूक गेलं, बुडून गेलं ते त्याच्यामध्ये, हे की नाही? पाहणार व पाहण्याची वस्तू हा परस्परावलंबी सापेक्ष भाव बाधित झाला. तो आपल्या सर्व इंद्रिय समुदायाने काय व्यवहार कर्म केले हे जाणत नाही. पहा, एवढं जरी झालं, त्यांनी लढाई केली तरी त्यांनी काहीच केलेलं नाही. आहे काही असं गोळी? काहीच तो जाणत नाही काय झालं त्याच्याकडून. अरे अर्जुना, समुद्राच्या तीरावर असलेला लोकास त्याच्या मनाने जरी असे वाटले की थोरल्या एका लाटेने धाकट्या लाटास एकदम गिळून टाकले. कोणाला वाटले? बघा, अरे अर्जुना, समुद्राच्या तीरावर बसलेल्या, काठावर जाऊन बसलेल्या लोकांनी पाहिलं, त्याच्या मनाने जरी असे वाटले की मोठी लाट आली, मोठी लाट आली, तिने बारक्या लाटेला काय केलं? गडप करून टाकलं. असं जरी झालं तर मोठी लाट आणि छोटी लाट असं काय समुद्राच्या दृष्टीने नाही. कोणाच्या दृष्टीने? ज्याला ती लाटेचं अधिष्ठान माहीत नाही त्याच्या दृष्टीने. लाटेचं अधिष्ठान काय आहे आणि आपलं सर्वांचं अधिष्ठान काय आहे? अरे अर्जुना, समुद्राच्या तीरावर असलेल्या लोकांस त्याच्या मनाने जरी असे वाटले की थोरल्या एका लाटेने धाकट्या लाटेस एकदम घेऊन टाकले आहे, तरी अधिष्ठान असलेल्या उदकाच्या दृष्टीने पाहू गेले असता कोणती लाट कोणत्या लाटेस खाऊन टाकते? कोणत्या लाटेने कोणाला खाल्लं? त्याप्रमाणे जो पूर्ण आत्मस्वरूप झाला त्याला द्वैत असे नाहीच. छोटी लाट आणि मोठी लाट नाहीच. की ज्यास तो मारील, बघा, त्यास कर्म टाकावे इतकेही कर्माविषयीचे द्वैत राहत नाही. अर्जुनाला असा चिमटा काढतायत ते. काय तू त्याला मारणार आहेस काय? आणि आता मी मारणार नाही असं म्हणतो तर ते कर्म टाकावे इतके कर्माविषयीचे. हा, हे युद्ध आहे, मी युद्ध करणार नाही. मी आणि युद्ध वेगळा पाहतोस काय तू? किती बारकावे सांगलेले. मी आणि युद्ध करणार नाही. तू आणि युद्ध दोन आहे नाही का?
हा पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रासीतच असे ऐसे कळे. हा परी ग्रासी ते ग्रासा वेगळे आहे काय, वेगळे आहे का ते ग्रासणारा आणि जे ग्रासून जातंय ते भोगता आणि भोग्य हे सुद्धा वेगळे नाही, पुढे येणार ते सगळं एक आहे. एवढं सुद्धा कर्माविषयी सुद्धा द्वैत. आणि तो काय म्हणतो, मी लढाई करणार. लढाई लढाई आहे काय, लढाई लढाई नाही, लढाई लढाई आहे युद्ध शिंदे, लढाई लढाई आहे, लढाई लढाई नाही. पण आपली गाडगी मडकी आपले प्रपंच तो मात्र पक्का प्रपंच आहे बरं का, तो प्रपंच आहे. लढाई लढाई नाही. मुडदे पडले तरी ते नाही महत्वाचे, मुडदे पडले तरी ते खोटं आहे, पण गाडगी मडकी पक्की खरी आहेत. बापरे, हे असं का उलट सांगतात हे आपल्याला उलट डोक्यात घुसावं म्हणून. ये मृत्यूलोकीचे उफराटे, त्याच्या बाजूला वारा लागेल असं सुद्धा बसू नये. ते म्हणतात ज्याच्या डोक्यात द्वैत आहे ना, द्वैत त्याचा संग सुद्धा करू नये माणसाने, त्याचा संग सुद्धा करू नये. कारण त्याच्या डोक्यात द्वैत येतो, तो आपल्या डोक्यात काय घालीन बरं. द्वैत ज्याला कळत नाही त्याचा विषय निराळा आहे, पण ज्याला कळून जर डोक्यात असेल तर खळ त्याला म्हणतात. कळतं पण आजमवत नाही, वापरत नाही व्यवहारात ज्ञान. खळांची संगती उपयोगाची नाही. आपणास या पाय त्यांचे सवे. किती सांभाळावं लागतं माहिती, किती. मधने बाबा म्हणतात गर्भधारणा झाली, 9वा महिना लागलेल्या त्या ताईला जसं सांभाळून बसतानी उठतानी चालतानी खातानी खोकतानी जसं सांभाळून राहावं लागतं, तसं ज्याला बोध झालाय ना त्याने तेवढं सांभाळून राहायचं नाही. संगत मत करना झूठी, दुनिया है उल्टी बुरी, अपने पल्लों से दाम खर्च के अपने सर के ऊपर लंगोटी, दुनिया है उल्टी बुरी, संगत मत करना झूठी. अशी संगत काय ज्ञानेश्वरीतली एखादी वळ, तैसे ते पार्था विनमुख या परमार्था, तयासी सर्वता संभाषण न करावे. नाही करायचं, कारण का लाख तोला मुलाने आपण इथपर्यंत आलेले. म्हणून त्यांची कीर्तनं सुद्धा ऐकू नयेत, द्वैती माणसाची कीर्तनं सुद्धा ऐकू नयेत. ते म्हणतात श्रीपाद बाबा चकवे बाबा म्हणले, आम्ही नवीन अनुग्रह घेतला होता, त्या 2 गोदाड्या घेऊन खालून वरून झोपायच्या, पण यांची कीर्तनं ऐकायची नाहीत. का, अरे उमलण्या दशेत आलेलं ज्ञान परत मोडून जाईल. ते कोणत्या वेळेला काय करायचं हे कळायचं. आणि जेव्हा प्रगल्भ होईल ना, प्रगल्भ, त्यावेळेला तो जेलमध्ये गेला ना तरी जेलमधल्या माणसांना सुधरून येऊ शकतो. दारूच्या अड्ड्यावर गेला तरी तो त्यांना सुधरून येऊ शकतो. पण तोपर्यंत जोपर्यंत आपलं फाउंडेशन मजबूत नाही आलं, त्यांनी कीर्तनांना सुद्धा जाऊ नये असं त्यांचं म्हणणे. ती देहबुद्धीवर ठेवणारी आहेत. देह मी वाटे जाणारा तो जाणावा, आणि त्याच्या संगतीत राहिलो आपल्या आत्म्याची काय होणार आहे, हानीच 100% आपली हानी. हे पहा, सोन्याच्या देवीने काय बघा, थोडं सुद्धा द्वैत पाहत नाही. आपण म्हणत होतो 14व्या अध्यायात, पण किती अध्याय आहे आता टाळक्यात पीठ राहील, 18व्या अध्यायात आहे. हे पहा, सोन्याच्या देवीने सोन्याच्याच त्रिशूळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. असा एखादा घनचक्कर असेल देवारातला, महिषासूर बी फेकून देईल. का, महिषासूर वाईट आहे. कशाचा आहे शिनलकर महिषासूर? सोन्याचा सोन्याचा महिषासूर जो फेकून देईल तो किती घनचक्कर असेल बघा बरं. आता हे ऐकायला कसं बरं वाटलं की नाही आपल्याला, बरं वाटलं की नाही. म्हणजे घनचक्करला हे पण कळत नाही. सोन्याचा महिषासूर कोण फेकून देणार आहे राव? कारण का तो त्याच्या काशावर पाहतो, त्यांनी काय पाहिलं, त्यांनी आकारच पाहिला. आणि आकार तितका ग्रासे, आकार तितका ग्रासे. कोण सांगताय? आम्ही सगळं सांगायचं, मग तुम्हाला कशाला इथं बसवलंय? आकार तितका ग्रासे. आणि अविनाशी जे असे, मला वाटतं 2ऱ्या अध्यायातच असणार, आत्मा आणि अनात्म सांगताने आकार तितका ग्रासे.
दुसरी आठवलेली निघून गेली, जाऊ द्या. सोन्याच्या देवीने सोन्याच्याच त्रिशूळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. हा चला, वस्तू 14व्या अध्यायातली वस्तू तैसा नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू. वस्तूशी नाही. महिषासूर पिकून दिला येडपटानी. त्यांनी काय पाहिला? आकारच पाहिला, वस्तू नाही पाहिली, सोन्याची वस्तू नाही पाहिली. आणि म्हणून संतांनी सगळ्या कोणत्या याच्यावर जातीतल्या येऊ द्या, 18 पगड जातीतल्या येऊ द्या, रोगी येऊ द्या, महारोगी येऊ द्या, महापापी येऊ द्या, तरी त्यांचा अंगीकारच केला. त्यांना बाहेर ढकललं नाही. कारण त्या सगळ्यांमध्ये काय पाहत होते? सर्वाभूती पाहे एक वासुदेव. कधी पाहणार सर्वभूती वासुदेव? त्याचं पुढचं उत्तर आहे, कधी पाहू आपण सर्वांमध्ये वासुदेव? हा, आपण वासुदेव झाल्यानंतर पुसोनिया ठाव मी आपला मी गेला का सगळं देव दिसेल. जोपर्यंत आपला मी आहे ना, तोपर्यंत आपल्याला सगळी माणसं दिसतील. कितवा अध्याय बघा, दुसरा अध्याय. डोक्यात ठेवायचं असं, हा लोकाकारो तो जयाचा विस्तारो, ते तर नाम वर्णू आकारो चिन्ह नाही, जो सर्वदा सर्वगतू जन्म क्षयाती तू तया केलियाही घातू कदा नोही. त्याच्यानंतर एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न हे आकार मायावशी तत्स्वरूपी. आकारूच जाय होऊन गेलं का? ती ओळ नाही भेटली का? ठीक आहे चालेल, पण तरी पण ही जुळते बघा. एर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिताचे स्वप्न जैसे. मधी महिषासूर दिसतो हे निद्रिताचे स्वप्न जैसे. त्यांनी काय पाहिलं? हा, एर मध्ये जे प्रतिभासे काय पाहिलं त्यांनी? मध्ये त्याला प्रतिभास कशाचा झालाय? महिषासुराचा. हे निद्रिताचे स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशी तत्स्वरूपी. मायेत तसं तर पाहिलं ना, ही बॉडी सुद्धा आपली ब्रह्मरूप आहे. पण आता कधी आपल्या डोक्यात बसणार ते बसणार. पण काम चालू ठेवले आपण. काय करतोय? सारखं ते चालू आहे आपलं, ठोक 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 चालू आहे. बसणार एक दिवशी. कोण म्हणतं एखादा फटका असा बसेल का काम होऊन जाईल आपलं? धनराज बाबा म्हणतात एखादा असा फटका बसला, तो फटका बसस तोपर्यंत समोर जायचं, मार फटका बाबा, मार फटका बाबा, बसला पाहिजे फटका का काम होणार. असो, ही सोन्याच्या देवीने सोन्याच्याच त्रिशूळाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. हा सर्व व्यावहारिक प्रकार पुजाऱ्याच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु तत्वता सोन्याच्या दृष्टीने पाहिले असता त्रिशूळ, महिषासूर व देवी हे सर्व सोन्याचेच आहे, सोनेच आहे. तसेच पटावर काढलेल्या चित्रातील, फळ्यावर काढलेल्या चित्रातील एक पाण्याचा तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीला भासणारा भेदच आहे. पिक्चर केवढा मोठा बोध करून देतो. पिक्चरमध्ये आग लागली तर कधी पडदा पेटत, आणि लई पाऊस पडला म्हणून आपण भिजत. तसं ह्या जगात कितीही पाऊस पडला तर आपण भिजणारे, आणि अख्खं जग पेटलं तरी आपण जळणारे नाहीत. काय बोलता? गरम गरम पातेलाला हात लावला तरी चटका बसतोय, आपण जळणार नाही. हा, आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहेत, नाही जळणार बरं. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल ना आपल्याला चटका बसलो, हे पण कळणार नाही आपल्याला. काय उदाहरण सांगू शकता कोणी? प्रल्हाद नाही झाला. संत गजानन महाराजांची बोलता बोलता त्यांना चिली मोडायची नाद होता ना, मग त्यांनी जसं ते बाकीचा मटेरियल सगळा टाकला तसं विस्तुबी घेऊन हातात टाकणार, तेवढ्यात आले गणेश काका. काय काका 2 दिवस कुठे गेले होते? काका म्हणले मी कुठे गेलो ते तर पडलं ते, हे बघा हातातलं टाका पहिलं आतमध्ये, तुमचा हात भासतोय की नाही? ते म्हणले काय बघा बरं, याची सुद्धा जाणीव नाही राहत. अजून दुसरा दृष्टांत बाबांनी सांगितला की एका बाईला कळालं आपल्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, ही धुमचकाट पळत सुटली आणि हॉस्पिटलमध्ये गेली. आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पाहिलं ॲक्सिडेंट काय नाही, नॉर्मल खरचटलेले पडलेलं आहे. मग शांत झाल्यानंतर मग तिला कळालं आपल्या अंगठ्याला ठसठस चालू झाली, आणि म्हणून अंगठ्याकडे पाहिलं तर बळबळ बळबळ रक्त चालू होतं. ती खाटोवर बसल्यावर रक्त चालू झालं होतं का? त्या स्पीडनी पाहताना ठेस कधी लागली तिचं तिला कळालं नाही. तिचं लक्ष कुठे आहे? सगळं भार उडते आकाशी, परी तिचे लक्ष पिल्लापाशी. तसं त्याप्रमाणे देह अभिमान ज्याचं संपलेलं त्याला त्याच्या देहाचं. अजून गुरु नानकांच्या मुलांना भिंतीत गाडलं, काहींना करवतीने चिरलं,
ते क्षत्रिय होते, ती क्षत्रियांची विद्या आहे, राजविद्या, राजगुह्य योग. त्याची तर खबरबात नाही, ती भारतीय विद्या आहे आणि ती आपल्याला शोधत आलेली, आपण नाही शोधत गेलो. डायरीतलं प्रमाण कोण सांगतंय बघा. ब्रह्मज्ञान येशू ख्रिस्त बरोबर हातात खेळ ठोकले, तर खेळ ठोकणाऱ्यांना ते म्हणले यांना काही कळत नाही, हे दूध खोळेन भीतीला धरून मुतणारे, त्यांना काही कळत नाही, देवा यांना माफ कर, नाही का. ते बारकाले होते नाही का. हां, का बरं. ती पराशांती. अजून काय सांगत होतो डायरीमध्ये एक प्रमाणे, ब्रह्मज्ञान येतसे काकुलतीद्वारी, पण त्याला अंगीकार कळत नाहीत लोक त्याचा. ते काकुलती करतात, घे घे माझा अंगीकार कर, तरी ती करत नाही. ब्रह्मज्ञान येत असे काकुलती. संतांच्या घरी आमचा अंगीकार करा, आमचा अंगीकार करा. किती नंबर 45 शिंदे आलेत. तसेच पटावर काढलेल्या चित्रातील एक पाण्याचा तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचा भासणारा भेद आहे, परंतु त्या दोहीचा आधार असलेला तो पट, त्या तत्वता अग्नी किंवा ओलेपणा अंश ही दोन्ही नाहीत. पडद्यावर दिसणारा पाऊस आणि पडद्यावर दिसणारी आग खरी आहे का खोटी आहे? खोटी आहे ना पक्की. पडद्यावर दिसणारी आणि ही जी आपण रोज पाहतोय ती आग लागलेली आणि पाऊस पडतोय तो खोटा आहे. आणि मग तो भिजला कसा, तिकडं भिजला नाही इकडं कसा भिजला. करेक्ट. असे आत्ता ऐसी लागी लगन, आत्ता काम झालं. देह भिजतो, देहाला वेदना होतात, देहाला वार होतो, आत्म्याला नाही. म्हणून क्षत्रिय म्हणले मार मला. घुसवलं तरी, अभिमन्यूला मारले एवढ्यांनी तरी रडला नाही. आपण काय केलं असतं, सोड रे बाबा, सोड रे बाबा, सोड रे बाबा, सोड रे बाबा. कारण त्यांना माहिती आहे मी देह नाही आहे आणि देहाला लागलं तरी आत्म्याला लागत नाही. सावलीला मारलं कोणी दगडाने तरी आपलं डोकं ठेचून जाणार आहे का? नाही. तसं हे आपले शरीर. त्याप्रमाणे मुक्त ज्ञानाचा देह, या इकडे, इकडं दाबून बसा असं, या आतमध्ये या, सारखा पुढं. त्याप्रमाणे मुक्त ज्ञानाचा देह हा प्रारब्धवशात व पूर्वानुक्रम संस्कारवशात हलत कर्मोपासनाधिक व्यवहार करीत असतो. तो कर्म करील नाही तर देवाची उपासना करील. तो माणूस कसा सारखा भक्ती करतो, सारखा भक्ती करतो, आणि हा सारखा पळतो कामाला, सारखा पळतो कामाला, तरी दोघांचं काय त्याच्याशी संबंध. त्याचं कर्म आहे काम करणं आणि याचं करणं देवपूजा आहे. पण याचा त्याच्याशी पूजा नाही. देवपूजा करत असताना सुद्धा तो देवाला म्हणत असतो खोटं खोटं तुमची पूजा करतो नाही तर मीच खरा देव आहे. सांगा बरं. ते तामना देवाला आंघोळ घालताना तो खरा भक्त म्हणत असेल कालू का नको आज आंघोळ ग बोल, आज असा ठेवू शकतो तुला. का नाही? कोणाच्या हातात आहे? पांडुरंगाला कपडे घालणं आणि वगैरे त्या पांडुरंगाच्या हातात आहे. तो पांडुरंग मी आहे. त्याप्रमाणे मुक्त ज्ञानाचा देह प्रारब्ध कर्मवशात व पूर्वानुक्रम संस्कारवशात हलत कर्म उपासनाधिक व्यवहार, कर्म करील किंवा उपासना करील, आत्मस्वरूपाशी त्याचा यत्किंचित संबंध नसतो. परंतु हे न समजता वेडे लोक त्यालाच कर्मकर्ता असे म्हणतात. हे वेडे लोक वाचत नसेल काय? हे वेडे लोक ऐकत नसतील काय? पण त्यांना हे माहीत नाही काय? त्यांना हे माहीत नाही काय आपण वेडे आहोत, ते माहीत नाही. नाही ते वेड्याला तुम्ही एखाद्याला म्हणा वेडा, तू म्हणा तू वेडा, आणि तू जास्तच हुशार असे म्हणा तू वेडा, तुझा बाप वेडा, तुझी अख्खी खानदान वेडी. यत्किंचित. परंतु हे न समजता वेडे लोक त्यालाच कर्म करता असे म्हणतात. मग अशा त्या मुक्तांच्या कर्म करण्यात जरी त्रैलोक्याचा घात हो, तरी पण तो त्या मुक्ताने केला
अशी गोष्टच बोलू नये. त्यांनी सगळ्यांना संपून टाकलं बॉम्ब टाकून. तरी अगोदर सूर्याने अंधार पावा, त्याच्या दृष्टीने कोण जन्मालाच आलेला नाही, त्यामुळे मी याला मारलं असं होतच नाही. अगोदर तर सूर्याने अंधार पाहावा आणि मग त्याला दूर करा असे त्याने म्हणावे. पण सूर्यापुढे अंधार येतच नसल्यामुळे ते संभवतच नाही. त्याप्रमाणे ज्ञानाला स्वभिन्न, काय आत्मभिन्न, आपल्यापेक्षा वेगळं जगात दुसरं काय नाही असं वाटतं त्याला. आणि त्यामुळे त्याला लोक वेडं म्हणतात. तो कोणाशी त्याचं जमणार, त्याचं कोणाशी जमणार. त्याप्रमाणे ज्ञानाला स्वभिन्न अशी जर काही दुसरी वस्तूच नाही की जिचा तो नाश करील, कारण त्याच्या ठिकाणचा संपूर्ण द्वैतभाव जाऊन त्याला सर्व जग, द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूप झालेले असते, स्वतःचं स्वरूप झालेलं असते त्याच्या दृष्टीने. म्हणून त्याची बुद्धी पाप व पुण्य याचा गंध जाणत नसते. तो पाप पुण्य समजत नाही काय त्याला. एखाद्याचा हात तोडला तर पाप होईल का नाही? होणार ना व्यवहारात. पण डॉक्टरने हात कापला एखाद्याचा, जर जास्त रोग होता, त्याला म्हणलं तुम्हाला पाप होईल, तो स्पष्ट सांगतो मला पाप करायचंय तुझा हात कापायचाय, कापू का बोल. तो का घाबरत नाही, त्याला माहिती याला मी कापत नाही. याला काय देतोय, जसं ते डाळिंबाची द्राक्षाची छाटणी होती ना, तशी त्याची छाटणी करतो, त्याचं जीवन वाढावं म्हणून. मनोनितयासी, मनोनितयाची बुद्धी, नेने पाप पुण्याची गंती, गंगा मिनलिया नदी विटाळू जायसा. बघा, त्याची पाप पुण्याची गंती करत नाही. आणि आपण फक्त गंती करायची इच्छा ओव्या किती पाठीत, तरी पण विसरून जाऊ आपण. परत एकदा, वन्स मोर, मनोनितयाची बुद्धी, नेने पाप पुण्याची गणती, गंगा मिनलिया नदी विटाळू. गंगेत नदी आली, घाणेरडे पाणी आलो का विटाळू होतो का? कारण तिला माहिती आहे, तिची बुद्धी आहे ना त्या गंगेची, मी पण पाणी आहे आणि हे आलेलं सुद्धा काय पाणी आहे, याचा आम्हाला काय विटाळ होत नाही. आम्ही त्याच्यापासून उलट आमची एवढी पावर आहे, विटाळलेल्याला आम्ही काय करू, शुद्ध करू. खट्टनट यावे, शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा. सामान्य कुटुंबात जन्मलेला माणूस दौंडी देऊन सांगतोय कसे आले तर चालेल, आणि हे म्हातारा माणूस पाहिजे इथून बोलायला. म्हातारा म्हणजे पार त्याचा लटलट लटलट कापत होतो. म्हणाले हे भडवे एवढ्या मोठ्या उच्च कुळात गेले तरी नाही म्हणतात. कोण म्हणते हे? म्हातारा लटलट कापतो तो, मी नाही. मी फक्त सांगितलं. बरोबर, कारण ते काय पाहतात, आकारच पाहतात. माणसाचा जन्म नाही, कुत्र्याचा जन्म भेटला तरी त्याला जवळ घेतलं पाहिजे आपण. कुत्र्याला, मेलेल्या कुत्र्याला, मेलेल्या गाढवाच्या पाया पडत ते नाथ बाबा, त्यांनी जायचं पैठणला, नाही तर घरी आपली काशी करायची गपचोप, नखरेगिरी करत नाही बसायचं. चाललंय कुठं? पैठणला. परत येऊ नको इकडं. मेलेल्या गाढवाचा त्यांचा शिष्य नाथबाबा द्या सोडून, त्यांचा शिष्य दंडवत स्वामी, जो भेटल त्याला दंडवत घालायचं. आपण फक्त म्हणायचं भगवान बाबा आहेत का, त्यांना सांगा फक्त म्हणायचं, काम करायचं चांगलं ताला सुरात. आणि जर स्वर घुसरलं का असं जर तोंड वाकडं तिकडं करायचं. हे फक्त एकट्या भगवान बाबाने ऑल इन वन. काय कोणतं प्रमाण सांगायचं तुम्हाला? श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग करी, तिकडं मैदानात दंडवत घालायला जायचं. तेवढी अक्कल पाहिजे ना. हे म्हणणं वेगळं आणि साष्टांग दंडवत. माझी पक्की जिरली बाबा आता दंडवत. आपण संतांच्या चरणावर दंडवत नाही घालणार, आपण जाणार दुसरीकडं चिटकायला.
कारण सवय लागल्यात. कोणला? गुरुजीला सवय लागलेली. कोणला चिटकायची? गुरुजीला जिथं ठेप होईल चांगली तिथं चिटकायला जायचं. पण संत ते 10वे गुरुतले पहिले गुरु गुरु नानक कोणाच्या घरी जायचे माहिती का जेवायला? ज्याची आज हालत खराब आहे, संध्याकाळी त्याला काय खावं हा प्रश्न आहे, त्याच्या वाट्यावर जाऊन बसायची संध्याकाळी. जर एखाद्याच्या गावात गेले तर, कीर्तनाला जर एखाद्याच्या गावात गेले ना, ज्याची हालत खराब आहे संध्याकाळी काय शिजवावा असा प्रश्न आहे त्याच्या घरी. आणि आता आपणही कीर्तनाला गेलो तर आपण कोणाच्या घरी जाणार? ज्याच्या घरी चांगली उठबस होईल त्याच्या घरी, आहे की नाही? काय असेल ते बाहेर जाऊन बघा आता. हां बरोबर. कुठे चाललो होतो आपण? दंडवत. दंडवत स्वामी कोणालाही दंडवत घालायचे. ब्रिटिश सरकारचं राज्य होतं त्यावेळेला आणि मोठा त्या याची जायची, मोठा अधिकारी असं समजा कलेक्टरच्या लेवलचे, त्याच्या रथाला 2-3 वेळा अशा घोडे बी बिचाकले डायरेक्ट. आणि सावध झाले लगेच. ते म्हणले काय झालं? तो अचानक ब्रेक बस. तो म्हणलं तो दंडवत स्वामी आत आलाय, त्याला जेलमध्ये टाका म्हणले. 2-3 वेळा जेलमध्ये टाकला तरी तो परत बाहेर यायचा. मग ज्या ऑफिसरने टाकला तर त्याला लय झापला. कसं काय बाहेर गेलं? म्हणलं आम्हाला कळत नाही बघा, टाळा मारलाय. चला म्हणले मी आज टाकतो, चावी घेऊन गेलो. दुसऱ्या दिवशी हजर. एवढी व्यापक अनुभूती, काय जयाची अंत व्यापक झाली. ती शरीर रूपी याच्यामध्ये कशी राहील खोळ्यामध्ये, पूर्ण व्यापक झालेली. काल परवाच ओळवून गेलेली. कुठे आलो तो? इकडे 450. अर्जुना बघा, त्याला पाप पुण्याचा गंधही जाणत नसते. पाप पुण्य कशाला म्हणतात हे त्याला माहीत नाही. तुमचा तो किशोर मला म्हणलं पाप पुण्य. मी म्हणलं पाप लागेल का नाही? हे बाबा कुठं राहिले पाप पुण्य. आता ही कंटिन्यू त्याची बुद्धी राहिली पाहिजे बरं का, कंटिन्यू ह्या क्षेत्रात राहिलं पाहिजे. नाही तर 2चे 4 झाले का माणूस तिकडं विसरून जातो हे सगळं. एवढं लक्षात ठेवायचं. ही आज जी बुद्धी आहे ना, ती शेवटपर्यंत राहणं एवढं सोपं नाही. म्हणून देवाला परत मिळालेलं टिकावं म्हणून देवाकडं जायचं असतं. जशी एखादी नदी बघा, तिने सांगितलं तशी, जशी एखादी नदी गंगेश मिळाली असता तिचा पूर्वीचा अपवित्रपणा राहत नाही. कशातली ओळ होती ती? तीच आहे काय? शाबास, आहे का? जागेवरच नाही. तुमची पण पाठी का ग? करेक्ट. काय शोध नजर आहे तिची, शोधक नजर. मान गया दीपिका जी आपको और आपकी पारखी नजर को. काय तिने फक्त साबणच निवडलाय कपडे धुवायचा, आहे की नाही? अर्जुना, अग्नीला जर अग्नीचा स्पर्श झाला तर कोण कोणाला पोळील बरे? अग्नीला अग्नीचा स्पर्श आला म्हणून गजानन महाराजांना जरी अग्नी लागला तरी ते स्वतःला काय समजत आहे, मी पण तेच आहे आणि अग्नी पण तोच आहे. नाही भाजला त्यांना. अग्नीला अग्नीचा स्पर्श झाला असता कोण कोणाला पोळील बरे? किंवा शस्त्र आपणच आपल्याला कधी रुपेल का? तलवारीत कधी घुसली का? नाही. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म आपणाहून भिन्न नाही. पहा, भिन्न. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म आपणाहून भिन्न आहे असे जो समजत नाही, बघा कर्मसुद्धा भिन्न समजत नाही. अशा स्थितीत कोणतेही विहिताधिक कर्म त्याच्या बुद्धीला कर्तृत्वाने लिप्त करील. 52 क्रमांकाची ओळ साहेब तुम्हाला वाचायला लागणारी, बघू आपण. म्हणून कार्य करता क्रिया हे स्वरूपच झाले जया, नाही शरीराधिकी तया कर्मी बंधू. इथे एक वाक्य कंसात टाकलंय म्हणून आपल्याला तिकडं जायचं. मी वाचतो. काल तुम्हाला विचारणार आहे मी कशासाठी आपण तिकडे गेलो. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म आपणाहून भिन्न आहे असे जो समजत नाही, अशा स्थितीत कोणते विहिताधिक कर्म त्याच्या बुद्धीला कर्तृत्वाने लिप्त करील. विहिताधिक, चला वाचा. त्याप्रमाणे जो कर्म मात्राला आपणाहून वेगळे समजत नाही, अशा स्थितीत कोणते कर्म त्याच्या बुद्धीला कर्तेपणाने लिप्त करील. का बरं आपण ते वाचायला सांगितले साहेबांना? एक वाक्य मी बोलून गेलो. हां, विहिताधिक
अहो विहित अधिक नाही, कोणते कोणते कोणतेही असं त्यांना म्हणायचं. यांनी कंसात टाकले विहित अधिक. म्हणून कार्य कर्ता क्रिया हे स्वरूपच झाले जया, नाही शरीराधिकी तया कर्मी बंधू. बघा त्याचं जेवढं त्याच्या हातातून कर्म, म्हणून कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. आणि इतरांचे ज्यांना बोध नाही त्यांना तुका म्हणे त्यांचे कळल्यामा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत लय मोठाले काही केलं असेल तर नासकच केलेलं आहे. काय भीती आहे त्याच्यामध्ये तुकोबारायांनी बघा वर्णन केलेले. तेव्हा भीती केली, त्यावेळेची स्थिती काय आहे तुकाराम महाराज. काय अभंगाची सुरुवात येते, मला ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी राहा. अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. नाही तुम्हाला अध्यक्ष करतो, मोठा माणूस करतो. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे चित्त झनी जडो देशी अनेक न लगे माई. अरे एवढी मोठाली पद आहे ती. तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. त्यांचे कर्म धर्म नाशिवंत आणि सजयंच कसं यायचं कर्म धर्म त्यांचा भाऊ कसा असं 36 त्याला असं 33 करून टाकलं त्यांनी. पहा बरं, विहित अधिक नाही तिथं यांनी टाकलंय. कोणत्या कर्तृत्वाने लिप्त करील. आणि याला काय सांगायचं त्यांना मुर्दे पाडायला, त्यांनी लिप्त होईल काय तो. म्हणून कार्य कर्ता व क्रिया इत्यादी सर्व त्रिपुटी ज्याला आपले स्वरूप झाले आहे. काय काय कार्य कर्ता आणि क्रिया इत्यादी सर्व त्रिपुटी ज्याला आपले स्वरूप झाले आहे त्याला शरीराधिकाकडून होणाऱ्या कर्मापासून कधीही बंधन होत नाही. म्हणून त्यांनी लढाई घेतली, लढाई धनुष्य घेतलं, लढाई करायला सुरुवात केली. आपल्या बुद्धी चातुर्याने देह ममत्व भ्रमात्मक अभिमान धारण करून स्वतःस करता कर्तृत्ववान समजणारा जो जीवात्मा तो कर्मास कारणीभूत असलेली शरीराधिक 5 कारणे याचा कोणी खाणीकडून 10 इंद्रियाधिक 10 अवताच्या साह्याने यच्च यावत कर्म करीत असतो. बघा त्याने विवेक आणि चातुर्याने देह ममत्व भ्रमात्मक अभिमान धारण करून स्वतःस करता 54 जे करता जीव विधानी. बघा काढूनही 5 गाणी करते जे त्याच्यामध्ये गुंतलेले. 54चा अर्थ वाचायचे साहेब तुम्हाला. हा माईक. आपल्या बुद्धीच्या कौशल्याने कर्तृत्ववान जो जीवात्मा तो कर्माची कारणे असलेला शरीराधिक 5 या काणी काढून इंद्रियरूपी 10 अवतांच्या साह्याने कर्म करीत असतो. करीत आहे. हा तो करीत असतो, परंतु तो एवढ्या बुद्धीने असतो ना, तो त्याच्यात गुंतला जात नाही. आणि जो स्वतःला जीव समजतो तो गुंतला जातो बडं. आणि त्या ठिकाणी न्यायविहित किंवा अन्याय निषिद्ध अशा 2 प्रकारचे आकार कर्मे करण्याचे साधून कर्माची भुवने मंदिरे तयार करून उभारण्याचे एक क्षणही लाभित नाही. तिथं चालू ठेवतो. पण ह्या एवढ्या मोठ्या कृत्यास काय काय केलं त्यांनी. चांगली कर्म केली त्याचं मंदिर झालं, निषिद्ध कर्म केली त्याची चांगली आणि वाईटाची कर्माचं ढीग तयार झाले. परंतु पण एवढ्या मोठ्या कृत्यात आत्मा हा खरोखर सहाय्य करताही होत नाही व तो या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील, पण म्हणू नकोस. तो काहीच करत नाही. 56 बघा, कारण त्यांनी बुद्धीने चालून ठेवलेलं. ते काय वाक्य होतं, जे करता जीव विधानी, म्हणजे त्याच्या विंदाणी त्याचा 8वा नंबर कौशल्याने तो जाणतो ही देहाधिक 5 कर्माकडून 5 कारणाकडून कामं होतात. पण तो त्याच्यापासून जाणतो का आत्मा याच्यापासून वेगळा आहे. पण एवढ्या मोठ्या कृत्यात आत्मा हा खरोखर सहाय्य करताही होत नाही व तो त्या कामाच्या आरंभाला हात लावतो असे म्हणशील, पण म्हणू नकोस. तो केवळ ज्ञान स्वरूप व सर्व कर्माचा साक्षीभूत आहे
असे असता तो त्या कर्म प्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला तरी तो आपण स्वतः निरोप आज्ञा देतो काय असं करायला पाहिजे होतं नाही तर नाही. तो शांत आहे 57 बघा. तो साक्षी चिद्रूप कर्म प्रवृत्तीचा संकल्प उठितो का निरूपो आपणच दे. तो सांगतो का असं असं व्हावं असं तरी त्याला वाटतं का असा संकल्प तरी नाही. संकल्प सुद्धा त्याच्या मनात नाही. सगळी कृत्य विदाऊट संकल्पाची आहेत आणि आपली प्रत्येक गोष्ट कशाने आहेत संकल्पाशिवाय होतच नाहीत आपली. तर कर्म प्रवृत्तीसाठीही ज्ञानस्वरूप आत्म्याला परमार्थता स्वतःला असे यत्किंचितही परिश्रम पडत नाही. कारण कर्म प्रवृत्तीला लागणारी सर्व बिगार खटपट वाहणारे देहबुद्धिवान देह तादात्म्य भ्रांतीग्रस्त जीवच आहेत. सुटणारा सांगितलं ना आता गुंतणाराचा ट्रॅक चेंज होतोय हे सुटलेल्यांचं सांगितलं. पण जो म्हणतो मी तत्वमसी मी परमात्मा स्वरूप झाला तो सुटला जातो आणि जो स्वतःला जीव समजतो तो गुंतला जातो. आता तिकडे चाललेली आहे दिशा. म्हणून जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप झाला आहे त्याला ही कर्माची बंदीशाळा नाही. 59 ही ओळ घेतलेली का आपण. म्हणून आत्मयाचे केवळ जो स्वरूप झाला निखळ तया नाही बंदीशाळा कर्माचीही नाही. परंतु इथपर्यंत घ्यायचं 59 पर्यंत. परंतु अज्ञानरूपी पटावर जे विपरीत स्थूल सूक्ष्म प्रपंचाच्या वृत्ती ज्ञानाचे चित्र उमटते तेथं चित्र आणि चित्र काढणारा चितारी व चित्रपट ही त्रिपुटी प्रसिद्ध स्पष्ट आहे ती मी तुला सांगतो. परी अज्ञानाच्या पटी अज्ञानाच्या पडद्यावर अन्यथा ज्ञानाचे चित्र उठी. चित्र कशाचं आहे ज्ञानाचं आहे. ते चितारणी हे त्रिपुटी प्रसिद्ध जे का 260 460चा विचार करू आपण नंतर तिथं प्रश्नचिन्ह करून ठेवा वाटलं तर. पुढच्या जर घेतल्या तर श्लोक क्रमांक 18 वाचतोय. ज्याने सर्व विषयाचे ज्ञान होते ते ज्ञान. आता इथं ज्ञान सांगतात ते आत्मज्ञान नाही सगळ्या गोष्टीचं ज्ञान गाडीचं ज्ञान वस्तूचं ज्ञान कोणत्या पण ते ज्ञान सर्व प्रकारचे ज्ञेय विषय बॉटल हे ज्ञेय आणि त्याचं ज्ञान त्याचं नाव ज्ञान आहे. आता त्यांना जाणणारा भोगता आणि हे मी जाणलं मी याचा उपभोग घेतो म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान आणि ज्याला झालं तो ज्ञाता. व्यवहाराचं सांगतात आता. अशी ही 3 प्रकारची कर्मचोदना आहे. कर्मात प्रवृत्त करणारी सामुग्री आहेत. बाह्य व अंतर इंद्रिय कर्त्याला अत्यंत इष्ट असलेले कर्म कारणाकडून व्यापार करविणारा असा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. श्लोकाचा अर्थ वाचला. आता ओव्यांचा अर्थ वाचतोय. कारण ज्ञान ज्ञाता व ज्ञेय या स्वरूपाची हीच त्रिपुटी जगास कारणीभूत आहे. मी ज्ञाता मला जगाचं मला लय ज्ञान आहे. कशाचं ज्ञान आहे नासक्याचं ज्ञान आहे त्यालाही ज्ञान म्हणतात. तामस ज्ञान नाही का म्हणले तामस ज्ञान. आता मला त्याला ज्ञान म्हणायचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याची किळस वाटती पण आता म्हणावं लागतं याचं ज्ञान आहे याला आहे ना ज्ञान पण कोणतं आहे तामशी प्रवृत्तीचं ज्ञान आहे. त्याप्रमाणे या त्या ज्ञान ज्ञाता व ज्ञेय या स्वरूपाची ही त्रिपुटी जगास कारणीभूत आहे आणि हिच्यापासून कर्माचा निसंशय प्रवृत्ती होते असे समज. हिच्यापासून कर्माची निसंशय प्रवृत्ती होते असे समज. याच्यापासूनच गोष्ट निर्माण होते. हे धनंजया आता या त्रिपुटीतील प्रत्येकाची निरनिराळे स्वरूपे उघड करून सांगतो ती ऐक. तर जीवरूपी सूर्यबिंबाची वृत्ती ज्ञानरूपी किरणे बघा श्रोत्राधिक जीवरूपी आणि त्याची कोणती होती आत्मरूपाची किरण बाहेर पडत होती. तेव्हा ती आत्मरूपाची किरण जिकडं पडतील तिकडं काय पाहत होते आत्मरूप पाहत होती. आता इकडे जीवरूपी सूर्यबिंबाची वृत्ती ज्ञानरूपी किरणे वृत्ती ज्ञान ते त्याचं तेवढ्या पुरतं आहे. वृत्ती ज्ञानरूपी किरणे श्रोत्राधिक पंचज्ञानेंद्रियांच्या द्वारा विषयरूपी कमळाचे कळीकडे धावत येऊन त्या विषयात्मक कळ्यांना उमलवितात. याला किंमत कधी वाढते माहिती आहे का तुमची दृष्टी पडते त्यावेळेला आपली दृष्टी पडते. हा मोबाईल मला लय आवडलाय का याला काहीच किंमत नव्हती हे असं तिथं दुकानात पडून राहिलं होतं पण याची किंमत कशामुळे वाढली तुमची दृष्टी पडली. तेव्हा तुमच्या दृष्टीच्या पावरने त्याची किंमत वाढलेली नाही त्याला झिरो किंमत आहे.
तुम्ही साडी घ्यायला गेली ना तर तो साडीवाला पाहतो भारी भारी साड्या दाखवून, पण त्याच्या लक्षात येतं ही साडी ह्या बाईला पसंत पडलेली आहे. मग ती म्हणतात सगळी झाली तरी तो तिची किंमत कमी करीत नाही. तो म्हणतो सगळ्याची करील किंमत कमी, पण हिची नाही होणार. का नाही होणार? तुमची दृष्टी त्याला पटलेली आहे, त्याला माहिती आहे हीच येणार आहे, हा ही दृष्टी पडलेली आहे. मग त्याची दृष्टी पडली त्या साडीवर, तिची किंमत किती झटकणी वाढली. तशी या नश्वर जगावर आपली ओरिजिनल आपली पॉवरफुल नजर पडती तेव्हा त्याला किंमत आहे. सोनं पडले आणि आपण त्याच्याकडे बघितलंच नाही, त्याला तुडून गेलो, त्याची किंमत आहे माती. त्याची किंमत त्याची दृष्टी पडते तेव्हा त्याची किंमत वाढली जाते. नाही तर सोन्यावर पाऊ पण पाऊल टाकून जाऊ शकतो आपण. सोन्यावर पाऊल ठेवायला सुद्धा ही जीभ म्हणते नाही नाही सोन्यावर कशाला ठेवायचं पाऊल. येड लागलं काय तुम्हाला? इथे लाकडाच्या माळा घालून फिरता. जर सोनं मिळालं तर एक मणी सोन्याचा, एक मणी तुळशीचा, एक मणी सोन्याचा. अथवा जीवरूपी राजाचे पावलांनी म्हणजे खोगिरी शिवाय मोकळ्या पाठीचे संकल्परूपी घोडे स्वारीसाठी बरोबर घेऊन इंद्रियाचे समुदाय विषयरूपी प्रदेशावर स्वारी करून त्या देशातून जी भोगात्मक लूट आणतात जीवाचं साह्य घेऊन, आणि मग ते घोड्यावर निघाले. म्हणजे बिगर खोगीर आणि घोड्याशिवाय म्हणजे इंद्रियरूपी निघाला बाडदाना घेऊन सगळा. हे असो जे ज्ञान हे इंद्रियाच्या द्वारे वागून आपला व्यवहार चालवते व जे जीवाला सुख दुःख यांचे भोग प्रत्यक्ष अनुभवाला आणून देते व जे ज्ञान गाढ निद्राखाली अज्ञानात लीन होऊन असते. जेव्हा सुखदुःखाचे चटके बसतात आणि आपण रडतो आणि कधीतरी हसतो, समजायचे आपल्याला काय अज्ञानात येत आपण म्हणून चटके आहेत. ज्ञानी माणसं पण हसतात बरं का, त्यांच्या हसण्याची गोष्ट वेगळी आणि आपली पण हसण्याची. तुम्हाला सांगू कधी तुम्हाला जर बघायचं असेल तर ज्ञानी बी हसतात आणि अज्ञानी बी हसतात, पण त्या दोघांची बघण्याची कला वेगळी असती. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर बाबांचं कीर्तन चालू राहू द्या आणि एखादा जर कोणी हसला तर त्याचा पार म्हणणार तू का हसला सांग. मी पण हसलोय पण तू का हसला सांग. उगाच मी हसलो म्हणून तू हसायचं नाही, डायरेक्ट कार्यक्रमात त्याची निकाली कुस्ती करून टाकणार ते. मग दोघांच्या हसण्यात फरक आहे ना. हसल्या होत्या कोण? द्रौपदी हसल्या होत्या. पण मोठी माणसं पण विचार करतात, मोठी माणसं उगाच हसत नाही. भीष्माचार्य ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागल्या ना तेव्हा द्रौपदी हसली आणि ते शरपंजरी होते. ते हसलेली पाहिल्यानंतर भीष्माचार्य म्हणतात बाईसाहेब तुम्ही का हसल्या? नाही हसू नाही तर काय, जे तुम्ही आज ज्ञानाचे धडे शिकवता माझ्यावर प्रसंग आला तेव्हा तुम्ही कुठं होते? तेव्हा कुठं होते तुम्ही? लय ज्ञानाच्या गोष्टी सांगता. ते म्हणले त्यावेळेला त्या दुष्टाचे अन्नाचं रक्त बनलेलं होतं माझ्या शरीरात, त्यामुळं मला त्याचीच साथ द्यावं अशी वाटत होती. त्यामुळे माझ्यामध्ये ती उर्मी उठली नाही. मी दबलो होतो ना ऐसांतले त्यावेळेला. आता का मग आता एवढं तुम्हाला सुचायला लागलं? आता या अर्जुनाच्या बाणाने ते वाईट रक्त निघून गेलं म्हणून मला कळतं हसण्याचं. त्यामुळं सुखदुःखाचे भोग प्रत्यक्षात अनुभव आणून देते. कधी? जीवदशावर आले होतो का म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे. कोण? जीव सुखदुःखाचे भोग पाहतो, परंतु विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म आहे. तुम्ही जीवदशावर येऊ नका, तुम्ही विष्णू स्वरूपावर राहा. आणि मग कोणाही जीवाचा न घडो ते मत्सर. परंतु आपले जे रामदास बाबा यादव आहे ना त्यांना मत्सर म्हणता नाही, ते म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मच्छर. काय वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सांगा बरं कधी मग आपल्याकडून कोणाला वाईट शब्द जायला पाहिजे काय? इथून जायला पाहिजे काय? मग इथून जे बाबाशिवाय देतात ते त्याच्या अज्ञानाच्या बद्दल बोलणे, ते बी त्याच्या हिताचं आहे. देव कोपून मारतो त्याला मोक्ष देतो. आई बी आपल्याला फटकवायची, गुरुजी पण मारायचे. त्यांना काय वाटत होतं याला फोडून फोडून नरम करायचा असा उद्देश होता का घडवायचं होतं? घडवायचं होतं आपल्याला. गाढ अज्ञान निद्राखाली अज्ञानात लीन होऊन बसतात. कधी? हे असो जे ज्ञान ह्या इंद्रियाच्या द्वारे वागून आपला व्यवहार चालवते व जीवाला सुखदुःख याचे भोग प्रत्यक्षाचा अनुभव आणून देते. नाही का चटका बसत आपल्याला? बसतो ना. कधी बसतो आपल्याला जाणीव होते.
का आपण जीवदशेवर आहे. आणि जीवदशेवर असलं नसलो तर तुकाराम महाराजाला वेदना झाल्या का? ज्ञानेश्वरांनी कंप्लेंट केली का ज्ञानेश्वरीमध्ये एवढं मला लई ह्या लोकांनी त्रास दिला? जीवदशेवर नव्हते ते नाही करणार कंप्लेंट कोणाची. त्यावेळी असलेल्या प्राज्ञ बीजभूत त्या जीवाला आता ज्ञाता असे म्हणतात. आता तो कोण झाला? जीव. मला कळतं ज्ञानी झालाय, पण काय कळतं त्याला? तेवढंच कळतं, खाण्यापुरतं झोपण्यापुरतं एवढंच कळतं. आता त्या विषयाचा तो ज्ञानी झाला आणि ज्ञाता झालेला आहे. त्यावेळी असलेल्या प्राज्ञ बीजभूत त्या जीवाला आता ज्ञाता असे म्हणतात. आणि जे इंद्रियाद्वारा व्यवहारास कारणीभूत किरणे म्हणून वर जे येथे सांगितलेले त्यालाच ज्ञान असे म्हणतात. त्या विषयाचं ज्ञान झालं ना, याला बॉटलचं ज्ञान झालं, मोबाईलचं, म्हणून त्याला ज्ञान म्हणतात. याला ज्ञान आहे कशाचं? हे ती वस्तू हँडल करण्याचं. आणि हा ज्ञाता झाला. आणि ज्या वस्तूचं ज्ञान आहे त्याचं नाव ज्ञेय झालं असे म्हणतात. असे तू समज अर्जुना. जे जीवाचे विपरीत ज्ञान त्याला कोणतं ज्ञान म्हणतात? विपरीत. आणि यथार्थ ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे जे जीवाचे विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटातून उपताक्षणी आपल्या 3 ठिकाणी वाटून घेते. तेच ज्ञान आपण जे अज्ञानातून जन्माला येतो ना त्यावेळेला किती बघा बरं आपल्याला किती अज्ञान कशाला म्हणतात ते सांगाल. अज्ञानात किती नुकसान होतं. या लोकांना माहिती आहे मोबाईलमध्ये फास्ट ट्रेन किती वाजता आहे कल्याणला जाणारी, आणि आपण घाई गेलो तिकीट काढलो, कल्याण गाडी लागली लगेच पुढं जाऊन पकडणार. आणि ती 4 मिनिटांनी येणार आहे. हा आरामात जातो तिकडं जाऊन उभा राहतो. आणि आपण म्हणलो बसलो भाऊ आपण, हा उभाच आहे. हा आपण विक्रोळीला जास्तोपर्यंत तो पोचला आपल्याला करून. त्याला फक्त सामान्य गोष्टीचं काय होतं? ज्ञान. त्यामुळे त्याला धावपळ करावा लागली नाही आणि प्रवास पण सुखरूप झाला. तसं इकडचं ज्ञान पाहिजे आपल्याला. तेवढं अज्ञानामध्ये नुकसान आहे जीवाचं. व्यवहारात परमार्थात किती नुकसान आहे. व्यवहारात फक्त काय होईल, तो 15 मिनिटच लेट पोचल, पण इकडं किती दिवसांनी पोचल? 84 लक्ष योनीमध्ये चक्कर काटता मग तिथं पोचल. ते असे आपल्या धावे पुढे बघा. जीविताचे विपरीत ज्ञान अविद्येच्या पोटातून उपस्थाक्षणी आपल्या 3 ठिकाणी वाटून घेते. ते असे आपल्या धावे पुढे वृत्ती पुढे जाणावयाचे विषयरूप ज्ञानहीनास जडास दगडास ज्ञेय करून आपल्या मागे बाजूस ज्ञात्याला आश्रय उभे करतात. या वस्तूचं ज्ञान जाणण्यासाठी त्याला ज्ञाता बनवलेलं आहे आणि ते ज्ञेय झालेले. मग जे ज्ञान ज्ञाता व ज्ञेय या दोघांचा सांधा काय? 3 झाले. कोण? ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान. 3 ठिकाणी अज्ञानातून वृत्ती फाकली आणि त्याचे 3 विषय झाले. मग जे ज्ञान ज्ञाता व ज्ञेय या दोघांचा सांधा जुळवणारे जे अंतःकरण वृत्तीरूप ते ज्ञान त्या उभयाच्या मध्ये राहते. ज्ञातृत्वादी त्रिपुटीरूप व्यवहार चालवते. ज्ञानाच्या आणि ज्ञेयाच्या मध्ये राहतो तो ज्ञाता, तो ते व्यवहार चालवतो. पण ज्ञान कोणतं? नासक्याचं आहे की नाही. इथं फसू शकतो ज्ञान आणि ज्ञेय म्हटल्यानंतर. ज्ञेयाच्या शिवेवर जाऊन पोहोचले असता त्या ज्या ज्ञानाची धाव संपते खुंटते व जे ज्ञान सर्व ज्ञेय पदार्थाला ही अमुक आहे तमुक आहे अशी नावे देत असते. अर्जुना ते सामान्य ज्ञान होय. बघा ना, बाबा बरेच दिवसांनी बोलायचे ते वाक्य ध्यानात आलं. बाबा म्हणले आपण जे विज्ञान शिकतो ते कोणतं आहे? सामान्य विज्ञान. आणि साधू संतांचं ते असामान्य विज्ञान आहे. बघा विज्ञानच आहे. अर्जुना तुला मी पहिले विज्ञान सांगतो, तू म्हणशील विज्ञान काय करायचं? त्याच्यातून तुला ज्ञानापर्यंत जाता येईल. याचं मूळ तत्व शोधायला गेलं तर न्यायापर्यंत पोहोचेल की नाही तो? ज्ञानापर्यंत, मूळ अधिष्ठानापर्यंत. अर्जुना ते सामान्य ज्ञान होय, यात अन्यथावा संशय नाही. आता ज्ञेयाचेही लक्षण सांगतो ते ऐक. ती ऐक. तर शब्द स्पर्श रूप रस व गंध असे हे ज्ञेय विषयाचे 5 प्रकारचे भेद दिसून येतात. जसे एकाच आंब्याच्या, बघा उदाहरण दिले, जसे एकाच आंब्याच्या फळाने दृष्टीस पडल्यावर निरनिळ्या इंद्रियांना निरनिळ्या प्रकारचे भोग द्यावेत. पहिले डोळ्याला दिला काय? आंबा आहे. मग नाकाला दिला काय? सुगंध आहे. मग हाताला दिला पिकला आहे का कडक आहे? 3 झाले. कोणतं राहिला अजून? चाखल्यावर रस काय? गोड आहे.
अजून काय राहिलं? शब्द. हा आंबा आहे, एवढा शब्द त्याच्या लगेच कळाला हा काय आहे? आंबा आहे. तो कसा आहे? गोड आहे, पिकलेला आहे, सुगंधवान आहे. जसे एकाच आंब्याच्या फळाने दृष्टीस पडल्यावर निरनिळ्या इंद्रियांना निरनिळ्या प्रकारचे भोग द्यावेत, म्हणजे आंबा या शब्दाने कानास भेटावे शब्दरूपाने, रसाने जिभेस समजावे, रंगाने डोळ्यास भेटावे, परिमळाने नाकास भेटावे आणि त्वचेने स्पर्शास भेटावे. तसे ज्ञेय तर एकच, आंबाच. पण हे पाच विषय झाले याच्यामुळे, इकडून 5 झाले त्याचे. तसे ज्ञेय तर एकच आहे, परंतु जीव हा एकाच ज्ञेयाचे आपल्या निरनिळ्या 5 इंद्रियांच्या द्वाराने त्याच विषयी निरनिराळे ज्ञान संपादन करून घेतो. म्हणून त्या ज्ञेयाचे शब्द स्पर्शाधिक 5 प्रकार झाले आहेत. समुदाय बघा, म्हणून त्याच्या आता त्या ज्ञेयाचे काय झाले? 5. स्पर्श, शब्द, स्पर्श वगैरे. समुद्रास मिळाल्यावर नदीच्या ओघाने ओहणे संपते, समुद्रास मिळाल्यावर नदीच्या ओघाने वाहने संपते, शेवटच्या मुक्कामापाशी प्रवासाचे चालणे संपते, अथवा धान्याधिक पिकाची वाढ त्यास कंसे, फळ आल्यावर ज्याप्रमाणे खुंटे, त्याप्रमाणे अर्जुना इंद्रियाच्या द्वारे धावत असलेल्या ज्ञानाचा जेथ शेवट होतो ते थांबते, त्या विषयालाच ज्ञेय असे म्हणतात. त्याप्रमाणे धनंजया ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या तिघांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी सर्व प्रकारच्या कर्माच्या मूळ प्रेरणेस कारणीभूत प्रेरक आहे असे समज. डोळ्याने आंबा पाहिला म्हणजे पळायला लागला आणि मग त्याचा पूर्ण उपभोग घेणं, तसा तो मग त्याच्या पाठीमागे 5 विषयाच्या पाठीमागे धावला जातो. कारण शब्दाधिक विषय हेच 5 प्रकारचे ज्ञेय होय. आणि तेच प्रिय व अप्रिय दोन्ही प्रकारापैकी कोणत्या तरी एका प्रकारचे असते. हे ठीक आहे, आपल्याला पाहिजे, हे नको असं, तिथेही कर्मच आहे. पाहिजे हे कर्म आहे, नको हे पण कर्म आहे. हे धनंजय, ज्ञान हे ज्ञात्याला तो विषयात्मक ज्ञेय पदार्थ किंचित दाखवते न दाखवते, तोच त्याला प्रिय सुख समाधान असल्यास स्वीकार किंवा अप्रिय दुःख साधन असल्यास त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्विक्त प्रवृत्त होतो. चांगली गोष्ट आहे, लगेच घेईन आनंद, आपल्याला पाहिजे, आपल्याला पाहिजे, नको 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 तिच्यापासून लांब पळा असं होणार. परंतु माशाला पाहता जसा बगळा त्यास धरावयास अतित्वरेने झडप करतो घालतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहता क्षणी तो घेण्यास दारिद्री मनुष्य धावतो, किंवा स्त्री पाहताच कामुक पुरुष तिची प्रीती करून घेण्याविषयीची जितक्या वेगाने पुढे प्रवृत्ती करून सरसावतो, जसे पाणी उतारावरून धावते, भ्रमर पुष्पाचा वास घेण्यात धावतो, अथवा धार काढण्याच्या वेळी वासरू सोडल्यावर ते वासरू गायीकडे अतित्वरेने धावत जाते. अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेविषयी वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे त्या कामी लोकांकडून आकाशात यज्ञात्मक साधना अनुष्ठानाच्या शिड्या लावल्या जातात, अर्जुना अथवा अर्जुना आकाशात फिरत उंच चढलेला पारवा पारवीस पाहता जसा एकदम आपले सगळे अंगच लोटून देऊन तिच्याजवळ येतो, इतकेच नव्हे तर मेघांची गर्जना होता क्षणीच मोर जसा आनंदयुक्त होऊन कौतुकाने आकाशात उड्डाण करण्यास प्रयत्न करू लागतो, तसा ज्ञाता हा ज्ञेयास विषयास पाहून तिकडे धावत घेत असतो. म्हणून हे पंडुसुता, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता हीच त्रिपुटी कर्मास प्रेरणा करणारी अर्थात प्रवृत्तीस कारणीभूत होते. बघा, ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही तिकडं पळवते, आणि कदाचित तोच ज्ञेय विषय जर ज्ञात्यास प्रिय आवडता असेल तर मग तो विषय भोगण्याविषयी त्याला एक क्षणाचाही विलंब सहन होत नाही. अथवा कदाचित तोच ज्ञेय विषय ज्ञात्यास जर अप्रिय नावडता असेल तर त्या विषयाचा केव्हा एकदाचा त्याग होईल असे वाटते. त्या त्याग करण्याविषयी एक क्षणही वेळ लागला तर त्या त्याग करण्याविषयी एक क्षणही वेळ लागला तर तो वेळ त्याला युगाप्रमाणे भासतो. एखादा मनुष्य सर्पाजवळ किंवा नीलमण्याच्या हाराजवळ प्राप्त झाला व सर्पावर हा रत्नहार आहे अशी समजूत झाली तर त्या भावनेने हर्ष होतो. त्यास हात लावता क्षणी तो हार नसून सर्प आहे असे लक्षात आले की लगेच त्यास भीती उत्पन्न होते. त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहिल्यावर
ज्ञात्याची स्थिती होते आणि त्या ज्ञेय विषयाचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दलच्या क्रियेकडे तो प्रवृत्त होतो, तेव्हा रथावर आरूढ होऊन जाणारा राजा बरोबरीच्या पहिलवानाबरोबर कुस्ती करण्याची रागी शौकी आहे व जो सर्व चतुरंग सेनेचा सत्ताधारी अधिपती असला तरी तो समोर येणारा दुसरा मल्ल पहिलवान पाहिल्याबरोबर त्याच्याशी लढत करण्यासाठी रथ सोडून खाली उतरावा व दंड थोपटून उभा राहण्यासाठी पदाचारी व्हावा, तसा स्वस्थानावरून ज्ञातेपणा ज्ञाता म्हणून असतो, तोच वृत्तीज्ञानाने विषयासक्त झाला की लगेच तो करता अशा अवस्थेत येऊन पोचतो. असे त्याचे कर्तेपणास येणे, ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवण्याच्या अधिकारी मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास बसावे. जोपर्यंत तो विषय पाहिजे असं तोपर्यंत वाटत नाही ना, तोपर्यंत त्याच्यावर काही नाही. पण तो तिकडे गेला का मला पाहिजे का, मग तो कर्माचा बांधीलदार होतो, मग त्याच्यामध्ये गुंतला जातो आणि नको असेल तर सुटला जातो. किंवा आपल्या पुष्परेणू भोगाव्यास किंवा आपल्यास पुष्परेणू भोगाव्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी आयती बाग टाकून स्वतः बाग लावण्याची खटपट करावी, अरे बापरे, अथवा सोन्याची परीक्षा करणारा सरापच आपले ऐश्वर्य तुच्छ मानून जसा कसोटीचा दगड व्हावा किंवा देवानेच जसे देवळात स्वस्त बसण्याचे सोडून देऊळ बांधण्याच्या कामास प्रवृत्त व्हावे. असो, थांबूया. आपण 492 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. अध्याय क्रमांक 18, श्लोक क्रमांक 18वाच आणि ओवी क्रमांक किती 492ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे बाई सब संतन की जय. गणपती बाप्पा आता विश्वात्मके देव तोषोमी मजल्यावे कसाळे दाणे जे कांची व्यंकटी सांडो दया सत्र विरती वाढो उगा परस्परे जरो मैत्र जीवांचे वेदांचे किरण लावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो लाभो प्राणी जात वर्षक सगळा मंडळी ईश्वर निष्ठांची मांडे आहे अनवरत मंडळी भेटतो होता कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलके अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्कंडजिता पैन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई की होती गजेजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथो बुजिरी विशेष लोके दृष्टादृष्ट विजय होवारे एकमने श्री विश्वेश्वराहो हा होईल दानवसाहो येणे वै ज्ञानदेव सुया झाला येणे वै ज्ञानदेव सुया झाला येणे वै ज्ञानदेव सुया झाला. हरि ओम शांती शांती शांती.